नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की बऱ्याचशा ज्या सी-आर-पीज आहेत त्यांना लखपती दिदीचं काम करत असताना सी-आर-पीला महिला दिसत नाहीत किंवा काही युजर्सना एस-एन-जी किंवा विवो जे आहे ते दिसत नाहीत आणि हे कुठून मॅप करायचे किंवा कशाप्रकारे मॅपिंग करायचं ह्याबद्दलची बऱ्याच जणांना समस्या येत आहे. तर ती समस्याचं समाधान आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वात प्रथम आपण लोकोएस ह्या वेबसाईटमध्ये जाऊन लाईव्हमध्ये लॉग इन करणार आहोत आणि इथे आपण जो ब्लॉक ॲडमिन असणार आहे त्या ब्लॉक ॲडमिनचा जो काही युजर आय डी असेल तो युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करणार आहोत. आणि त्यानंतर आपण ब्लॉक ॲडमिन हा एक रोल सिलेक्ट करणार आहोत. आता आपल्याला बऱ्याच जणांना जे युजर्स आहेत ते युजर्स माहीत नाहीत किंवा बऱ्याच जणांना युजर नेम काय माहित नाही. तर आपण रिपोर्टमध्ये जाऊन U03 हा जो आहे इथे EBKYCBO इथे जाऊन आपण त्या संबंधित बुककीपरचं आपण जुने आणि नवीन जे मेरी पहचान आय डी बनवले ते आपण इथे पाहू शकतो. तर आपण ह्यामध्ये आपल्याला एखाद्या बुककीपरचा युजर जर का सर्च करायचा असेल तर आपण कंट्रोल दाबून F दाबणार आहोत. इथे सर्चमध्ये आपण सर्च करणार आहोत. उदाहरणार्थ मी एक ग्रामपंचायत इथे तर ही एक बुककीपर आहे. ह्या बुककीपरला मला एस-एन-जी, जिओ आणि जे सी-आर-पी आजीविका आहे ते मॅप करून द्यायचं. तर इथे ह्या युजर आय डी जो नवीन बुककीपरचा बनवलेला आहे मेरी पहचानवरून ह्याला मी कॉपी करणार आहे आणि कॉपी करून झाल्यानंतर मी सर्वात पहिल्यांदा सी-आर-पी आजीविकाचं मॅपिंग करण्याची प्रक्रिया दाखवणार आहे. तर इथे युजर मॅनेजमेंटमध्ये जाऊन सी-आर-पी एस-एन-जी मॅपिंग म्हणजे सी-आर-पी आजीविका मॅपिंग इथे जाऊन मी तिचं मॅपिंग करणार आहे. जर का ह्या ठिकाणी सी-आर-पीची लिस्टमध्ये जर का त्या बुककीपरचं नाव नसेल पहिल्यांदा आपण इथे सर्च करून बघणार आहोत. तर ही बुककीपर आहे जिला आपल्याला एस-एन-जी मॅप करायचं आहे. परंतु काही वेळेला असं होतं की ह्या ठिकाणी ती महिला दिसत नसेल. उदाहरणार्थ मी तुम्हाला दाखवतो. ह्या ठिकाणाहून मी ती सी-आर-पीला रिमूव्ह केलं आहे. तर मला आता ह्या सी-आर-पीला नव्याने ॲड करायचं असेल तर मी इथे ॲड सी-आर-पी ह्या ठिकाणी जाऊन त्या बुककीपरचा जो युजर आय डी आहे तो सर्च करेल आणि जो युजर नेम असेल तो युजर नेम आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला तिथे प्रोफाईल डिटेल्स दिसतील. आपण इथे कन्फर्म ह्या बटनावर क्लिक करून झालं की तो युजर जो असेल तो ह्या ठिकाणी आपल्याला बाहेर दिसेल. आता आपल्याला ॲक्शनमध्ये जाऊन इथे मॅप एस-एन-जी ह्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि त्या युजरची जी ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत आपल्याला इथे सिलेक्ट करायची आहे आणि नंतर गाव निवडायचे. काही ठिकाणी महसुली गावं असतात तर ते 2 किंवा 3 असू शकतील. तर तुमच्या ठिकाणी ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने तुम्ही युजरचे गावं निवडून त्यांना मॅप करू शकता. आता ह्या ठिकाणी एकच जो गाव आहे तो आहे त्यामुळे आपण एकच निवडलाय. इथे सर्व ऑल मार्क करून आपण इथे कन्फर्म करू. ह्या प्रकारचा एरर आल्यानंतर काही जण ह्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु हा एक टेम्पररी एरर आहे. ह्या एररचा खूप काही मोठा असा बॅड इफेक्ट आपल्या कामावरती किंवा आपल्या प्रक्रियेवरती होत नाही. आपण पुन्हा एकदा त्या पद्धतीने प्रोसेस केली तर ते जे काही एस-एन-जी मॅपिंग करायची प्रोसेस आहे ती होते. तर ह्या ठिकाणी आपण पाहू शकता की ते जे आहे ते सक्सेस झालेलं आहे. आता ह्याच बुककीपरला मला एस-एन-जी सुद्धा मॅपिंग करायचे तर मी पुन्हा युजर मॅनेजमेंटमध्ये जाऊन CBO मॅपिंग ह्या ठिकाणी जाऊन त्या बुककीपरचा जो युजर आय डी आहे तो मी इथे कॉपी करून सर्च करणार. केल्यानंतर मला इथे त्या बुककीपरच्या सर्व डिटेल्स दिसतील आणि मला एस-एन-जी मॅपिंग करायचं तर मी एस-एन-जी मॅपिंगवर क्लिक करेल. इथे माझा तालुका निवडेल. त्यानंतर त्या बुककीपरची ग्रामपंचायत जी असेल ती ग्रामपंचायत निवडेल आणि इथे गाव जे असेल ते काही आपण 2 गाव असतील तर 2 युजर आय डी बनवतो किंवा आता इथे जे आहे तर एस-एन-जी ची संख्या जी आहे ती काही दिसत नाही. तर आपण इथे रिफ्रेश डेटावर क्लिक करूया. तर ह्या ठिकाणी पाहू शकता मगाशी 0 होते आता आपल्याला इथे एस-एन-जी दिसत आहेत आणि जर का काही एस-एन-जी अनलिंक असतील तर ते इथे 4 अनलिंक एस-एन-जी आहेत तर आपण यांना लिंक करणार आहोत. तर ह्या ठिकाणी आपल्याकडे पाहू शकता इकडे 20 झालेले आहेत आणि आपण सेव्ह करणार आहोत.
तर हे आपलं SHGचं जे मॅपिंग राहिलं होतं ते आपलं पूर्ण झालंय. पुन्हा आपल्याला ह्याच बुककीपरला जर का व्हीओ मॅप करायचं असेल तर आपण CBO मॅपिंगमध्ये जाऊन पुन्हा तीच प्रक्रिया करणार आहोत. युजर नेम इथे सर्च करणार आहोत आणि इथे व्हीओ मॅपिंगवरती क्लिक करून पुन्हा आपण तालुका आणि संबंधित बुककीपरचा जो व्हिलेज आहे किंवा गाव आहे, ग्रामपंचायत, ती आपण इथे सिलेक्ट करणार आहोत. ह्या ठिकाणी आपण पाहू शकता की त्या संबंधित बुककीपरला जो काही व्ह्यू आहे तो ह्या अगोदरच मॅप केलेला आहे. आपल्याला अनमॅप करायचं असेल तर आपण अशा पद्धतीने अनमॅप करूया. मॅप करायचं असेल तर अशा पद्धतीने आपण मॅप करून सेव्ह ह्या बटनावरती क्लिक करून आपण संबंधित बुककीपरला व्ह्यू सुद्धा मॅप करून देऊ शकतो. तर अशा पद्धतीची प्रोसेस आपल्याला SHG मॅपिंगला, व्हीओ मॅपिंगला किंवा मग आपले जर CRP आजीविका मॅपिंग असेल तर त्यासाठी आपल्याला वापरायचं. तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.